डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चळणी अंतर्गत येणाऱ्या सुखडआंबा गावातील जलजीवन मिशन योजनेतील टाकीचा स्लॅब कोसळून 17 मार्च रोजी 2 शाळकई मुलींचा मृत्यू झाला असून एक मुलगी जखमी झाली होती। याविषयी आमदार विनोद निकोले यांनी 1 जुलै रोजी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला। निकोलेंच्या प्रश्नाला पाणी पुरवठा तथा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी समाधानकारक उत्तर दिलं असून 2 अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करत असल्याचं जाहीर केलंय। सुखडआंबा येथील घटनेनंतर तात्काळ ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पंचायत समितीमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते। या प्रकरणी पाणी पुरवठा विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि मृत मुलींच्या कुटुंबियांना अधिकची भरपाई द्यावी, यासाठी आमदार विनोद निकोले यांनी लक्षवेधी उपस्थित केला। याला उत्तर देताना पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणी पाणी पुरवठा विभागातील उपअभियंता बीके शिंदे आणि कार्यकारी अभियंता आर पाध्ये यांचे तत्काळ निलंबन करत असल्याचं जाहीर करत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याच्या सूचना देण्याचं सांगितलं। मृत मुलींच्या कुटुंबियांना अधिकची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचंही आश्वासन दिलंय। चळणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत सुखडआंबा येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी साठवून गावात वितरण करण्यासाठी जलकुंभ बांधण्यात आले होते। या जलकुंभावर 17 मार्च रोजी 3 मुली गेल्या असताना यातील 2 मुलींचा टाकीचा स्लॅब कोसळल्यामुळे उंचावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला असून एक मुलगी थोडक्यात बचावली होती। या प्रकरणामुळे जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून योजनेच्या कामांची चौकशी करण्याची गरज व्यक्त होते। द पोलीस न्यूज ब्युरो, डहाणू।